ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। बातमी कल्याणमधून आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये सकाळपासून पाऊस सुरू आहे। कल्याणच्या ग्रामीण भागात उल्हास आणि काळू नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे। या नद्यावरील पुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे। नदी किनाऱ्याच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पाऊस असा सुरू राहिला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे। कल्याण डोंबिवलीहून या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी। सकाळपासून कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे। हवामान खात्याने ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर केला आहे। त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभाग असो किंवा कल्याण तहसील विभागाचा आपत्कालीन विभाग असो जे यंत्रणा आहे ती सज्ज आहे। कल्याण ग्रामीणमधील उल्हास नदी आणि कालू नदी या नद्यात पाण्याची पातळी वाढली आहे। या नद्यावर जे पूल आहेत या पुलावरून सध्या तरी वाहतूक सुरू आहे। या नद्याच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आणि काही नागरिकांना हस्तांतरित देखील प्रशासनाने केले असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। सध्या पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे काही भागात वाहतूक कोंडी देखील झाली आहे, कारण की रस्त्यावर खड्डे असल्यामुळे खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे अशी माहिती समोर येत आहे। सध्या कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस सुरू आहे आणि हा पाऊस असा सुरू राहिला तर सकल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे। कल्याणहून अमजद खान, NDTV मराठी।